पुण्यात पुढच्या बातमीकडे अकोल्यामध्ये 10 गोवंश जनावरांची अवैध वाहतूक सुरू होती। रामदासपेठमध्ये पोलिसांनी ही अवैध वाहतूक रोखलेली आहे। 10 जनावरांसह 8.25 लाखांचा मुद्देमाल हा जप्त करण्यात आलेला आहे। गुप्त माहितीच्या आधारे रामदासपेठ पोलिसांनी कागजीपुरा मस्जिद जवळ ही धडक कारवाई केली आहे। अकोल्यामध्ये 10 गोवंश जनावरांची ही अवैधरित्या वाहतूक सुरू होती, मात्र पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी या संदर्भातली धडक कारवाई केलेली आहे। रामदासपेठमध्ये पोलिसांनी ही अवैध वाहतूक रोखलेली आहे। तसंच ही वाहतूक करणाऱ्यांना त्यांनी तातडीने ताब्यात घेतलेला आहे। त्यासोबत 10 जनावरांसह 8.25 लाखांचा मुद्देमाल सुद्धा जप्त करण्यात आलाय। गुप्त माहितीच्या आधारे रामदासपेठ पोलिसांनी ही सगळी धडक कारवाई केली आहे। कागजीपुरा मस्जिद जवळ ही धडक कारवाई करण्यात आल्याची माहिती मिळते। अकोल्यामध्ये 10 गोवंश जनावरांची अवैध वाहतूक सुरू होती। या सगळ्या संदर्भात प्रतिनिधी योगेश शिरसाट आपल्याला अधिकची माहिती देणार आहेत। योगेश, ऋतूच्या अकोला जिल्ह्याच्या रामदासपेठ पोलिसांनी डीपी स्क्वॉड पथकाने गुप्त बातमीदाराच्या आधारे रामदासपेठ पोलीस स्टेशन हद्दीतील काजीपुरा मस्जिद जवळ पोलिसांनी ही धडक कारवाई केली आहे। दरम्यान गोवंश जातीच्या 10 जनावरांची सुटका रामदासपेठ पोलिसांनी केली आहे। यामध्ये या कारवाईत आरोपी तन्वीर अहमद शेख राहणार खडकीपुरा जुनी वस्ती मूर्तिजापूर या 24 वर्षीय आरोपीला अटक केली आहे। त्याच्याकडून अंदाजे किंमत 1,76,000 रुपयाचे गोवंश जातीचे जनावरे आणि एक महिंद्रा जिओनी वाहतूक कंपनीची 6 लाखाची एक गाडी जप्त केली आहे। दरम्यान ही 8.25 लाख रुपयाचा मुद्देमाल रामदासपेठ पोलिसांनी जप्त केला आहे। आता यावर पुढील कारवाई रामदासपेठ पोलीस स्टेशनचे ठाणेदार मनोज बौरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे। ऋतुजा, निश्चित योगेश, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।